हे केमिकल कोकणाच्या मातीवर पडलं तर त्या मातीतून कोकणी माणूस गायब होईल, पण ते केमिकल नष्ट होणार नाही. आमच्या कोकणातच अशा घाण फॅक्टऱ्या का? पहिलं रिफायनरी आणि आता हे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज समूहाची एक फॅक्टरी सुरू झाली आहे. या कंपनीच्या युनिटमध्ये PFAS म्हणून ओळखली जाणारी फॉरेवर केमिकल्स श्रेणीतील रसायने तयार होतात. हे केमिकल इतकं घातक आहे की एकदा बनलं की नष्ट होऊ शकत नाही. हे रसायन पाण्यात, जमिनीत आणि मानवी शरीरात खूप वर्ष टिकून राहू शकतं. याचा दुष्परिणाम आता आपल्याला दिसणार नाही, पण 10-15 वर्षांनी हे दिसायला लागतील. जसं इटलीमध्ये होऊन गेलं. इटली सारख्या देशात PFAS प्रदूषणामुळे लाखो लोक प्रभावित झाले आणि अनेक लोकांच्या रक्तात PFAS आढळले. आपल्या देशात PFAS वर कायदे नाहीत. हे कायदे तेव्हा येतील जेव्हा या केमिकलचे परिणाम कोकणवासी सहन करतील. तेव्हा ही वेळही निघून गेली असेल. आपलं कोकण वाचवायचं असेल तर आता तरी एक व्हा, कारण की आता नाही तर कधी नाही. पुढे कोकण आपलं तसा बोलून कोकणात कोणी यायलाही बघणार नाही. कोकण जपा रे आपला. कुठे वाटेल तिथे शेअर करा, टॅग करा, पण आता तरी जागे व्हा.